नमस्कार, मी डॉक्टर अर्चना फ्रॉम बदलापूर क्लिनिक मानवबाग. आज आपल्या सोबत आहेत मुजीब मुल्ला सर. सर खूप जुने पेशंट आहेत आपले, तर त्यांच्याच तोंडून आपण त्यांचं इंट्रोडक्शन ऐकूयात. काय म्हणताय सर? मी करदत्त मॅडमचा जुना पेशंट आहे. साधारणतः 2013ला मी रुटीन प्रमाणे सकाळी सांगितलं सकाळी मी बेकरी प्रॉडक्ट आणण्यासाठी गेलो गाडीवरती, आणि तिथनं जेव्हा मी किक मारायला लागलो गाडीला, तेव्हा मला जाणवायला लागलं की माझा डावा हात लेफ्ट हँड जास्त उकळतोय. मग मी कसं तरी घरी आलो, आणि त्याच्यानंतर मग घरी सांगितल्यानंतर घरचे लोक घाबरले आणि त्यांनी मला डायरेक्ट सहस्रबुद्धे हॉस्पिटल पनवेल येथे ॲडमिट केलं. त्यांनी मला तेव्हा सांगितलं की तुमच्या ह्याच्यामध्ये ब्लॉकेज आहेत, तर तुम्ही एन्जिओग्राफी करून घ्या. परंतु मला एका मित्राने सल्ला दिला की एन्जिओग्राफी वगैरे ह्या काय भानगडीत तू जाऊ नको, तू माधवबाग क्लिनिकमध्ये जा. तर तेव्हाच आणायचे कर्जतचा एक क्लिनिक चालू होता. मी लगेच अर्चना मॅडमशी कॉन्टॅक्ट केला, आणि त्यांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य केला, आणि चांगला एकदम शांतपणे समजावून सांगितलं की काका तुम्ही ट्रीटमेंट घ्या, थेरपी घ्या, सगळं व्यवस्थित होईल. मग मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज 10 वर्ष, जवळजवळ 10 वर्ष माझा ट्रीटमेंट आणि फॉलोअप चालू आहे, आणि माधवबागच्या गोळ्या पण घेतो. आणि माझे साधारणतः जे ह्याचे डॉक्टरांनी जे गोळ्या होत्या त्या बंद केल्या. त्यानंतर मला बीपीचा त्रासही झाला, त्याच्यामुळे त्यांनी बीपीवरही माझ्या थेरपी केली. त्या थेरपीचा ट्रीटमेंट घेऊन मला माधवबागचा चांगला असा अनुभव आला, आणि मी माधवबागचा नेहमी ऋणी राहील. आज मी वयाच्या 58 वर्षी 31 जुलै 2024 रोजी रिटायर झालो. गव्हर्नमेंटमध्ये शिक्षक होतो मी, प्राथमिक शिक्षक. तर मला सांगायला आनंद वाटतो की सर्वांनी माधवबागचा फॉलोअप घेऊन, नुसतं फॉलोअप न घेता ते रेग्युलर ठेवावा. मी जवळजवळ 10 ते 12 वर्ष मॅडमकडे रेग्युलर फॉलोअप, कारण मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो माधवबागच्या, तर मला तिथं काही पटत नाही. मग मी तिकडनं सोडून पुन्हा अर्चना मॅडमकडे येतो आणि त्यांच्या इकडेच फॉलोअप घेतो. अशा प्रकारे मला माधवबागने चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद. थँक्यू सो मच. मुल्ला मॅडम सुद्धा टीचर आहेत, आणि मुल्ला सर सुद्धा जसं म्हणाले तसं प्रायमरी मध्ये टीचर आहेत. सरांच्या आधी इकोस्प्रिन गोल्ड आणि फ्लॅविडॉन नावाच्या कार्डिएक टॅबलेट्स चालू होत्या, ज्या खूप इझिली आपण बंद केल्या. ते खूप छान फॉलोअप घेत आहेत. आता फक्त बरं राहावं, आणि पुढचा जो त्यांचा रिटायरमेंटचा प्रवास आहे तो छान व्हावा, म्हणून ते मंथली एकदा अगदी कर्जतवरून ट्रेन पकडून आपल्याकडे येतात. तर थँक्यू सो मच. हे पाळणं फार कठीण असतं, पण काकांनी हे केलेलं आहे. थँक्यू.